कर्क राशी एप्रिल 2026 मासिक राशी भविष्य महिना हा परीक्षा घेणारा आणि भाग्याचं दार उघडणारा। कर्क राशीच्या ज्योतिषप्रेमी मन खूप संवेदनशील आहे, पण भाग्य आपल्याला काहीतरी मोठं देणार आहे असं तुम्हाला वाटत आहे का? एकीकडे जबाबदाऱ्या, दुसरीकडे भावनिक ओढ आणि मध्येच प्रश्न, मी योग्य दिशेने चालतोय ना? जर असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण एप्रिल 2026 आपण हा तुमच्या मनाची परीक्षा घेणारा महिना असेल। सोबतच भाग्याचा उदय देखील होणार आहे। कर्क म्हणजे भावना, कर्क म्हणजे कुटुंब प्रेम आणि कर्क म्हणजे न दिसता निसर्गतात ताकद। तुम्ही शांत असता, परंतु वेळ आली की समुद्रासारखं उंच लाट बनता। भावना ही कमजोरी नाही, तर ती कर्क राशीची शक्ती आहे। आणि खरंच कर्क राशीच्या लोकांच्या मनात खूप संवेदनशीलता असते आणि या महिन्यातील चाचणी तुमच्या अंतर्मनाला मोठा अर्थ देऊन जाईल। जबाबदारी, भावनांमध्ये संतुलन ठेवून तुम्ही योग्य दिशेने जात आहात हे लक्षात ठेवा। या महिन्यात तुमच्या मनाची परीक्षा होईल, पण बरोबर दिशा आणि दृढ निश्चय असेल तर तुमच्या भाग्य उगवेल। तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा, कारण त्याच्याच जोरावर तुम्ही खरोखर जग जिंकू शकता। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे लोक हे अत्यंत संवेदनशील असतात, जे या काळात अधिक संवेदनशील आणि परिपक्व देखील होईल। या महिन्यात तुमच्यासाठी एकच सूत्र आहे, भावनांवर नियंत्रण ठेवा, निर्णयावर ठाम राहा आणि कर्मात सातत्य ठेवा। यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व व प्रगल्भ होईल, ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत। रविदेव या काळात भाग्याकडून कर्माकडे जाणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे ते उच्चीचे देखील होणार आहेत। कर्क राशीसाठी इथून मोठी सुरुवात होते। महिन्याच्या सुरुवातीला रविदेव भाग्यस्थानातच राज्यमान आहेत। 14 एप्रिल रोजी ते कर्मस्थानात जाऊन उच्चीचे होतील। याचा अर्थ पैशासाठी तुम्हाला भाग्याकडून साथ मिळेल। वरिष्ठांचा विश्वास देखील तुम्ही प्राप्त करणार आहात। थोडक्यात सांगायचं झाल्यास भाग्य आणि परिश्रम म्हणजेच आर्थिक स्थैर्य होईल। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रम आहेत। बुधदेवाच्या स्थितीमुळे तुमच्या मेहनतीला खरी मूल्य मिळेल। या काळात तुम्ही तुमच्या कार्यात अधिक बुद्धिमत्तेने आणि रणनीतीने काम करू शकता। सतत प्रयत्न आणि बुद्धिमत्तासह तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल। त्यामुळे आर्थिक स्थिरता, मानसन्मान आणि कौटुंबिक संतुलन हे सर्व तुमच्यासोबत राहील। म्हणून तुमच्या प्रयत्नांवर भर देत या संधींचा फायदा घ्या आणि तुमच्या वाटेवर ठाम राहा। या महिन्यात कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेस आहेत। बुधदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानामध्ये आहेत। ही एक आतली लढाई असते। बाहेर शांतता दिसते, परंतु आतमध्ये खूप मोठा संघर्ष सुरू असतो। स्वतःशी झुंज चाललेली असते। एक लक्षात घ्या की ही झुंज तुम्हाला मोडायला नाही, तर घडवायला आलेली आहे। त्यामुळे तुम्ही परिश्रमात कमी पडू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। वास्तू, वाहन, जमीन, सुख, शांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश म्हणजे सुखेश आहेत। ते तुम्हाला सुख देतात, धैर्य देतात आणि तुम्हाला लाभ देखील देणार आहेत, कारण सुखेश शुक्रदेवांची दृष्टी सुखस्थानावर आहे। 19 एप्रिल रोजी ते लाभस्थाना व स्वराशीत प्रवेश करतील। साहजिकच त्या काळात घरामध्ये आनंद निर्माण होईल। घरातील सकारात्मकता वाढीस लागेल। वाहन आणि सुखसोयी निर्माण होतील। कुटुंबात समाधान वाढेल। आईच्या आरोग्याला दिलासा मिळेल आणि या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा। कर्क राशी शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत। मंगळदेव भाग्याचा राजयोग ठरणार आहेत। कर्क राशीसाठी हा भाग्याचा मोठा गेम चेंजर ग्रह म्हणजे मंगल होय। 2 एप्रिल रोजी पंचमेश मंगळदेव पंचमाच्या पंचमात म्हणजेच भाग्यस्थानात जात आहेत। लक्षात घ्या, कर्क राशीसाठी मंगळदेव राजयोगकारक आहेत। भवात भवम नियमानुसार या काळात ते प्रबल होणार आहेत। पंचम व भाग्य या दोन्ही त्रिकोण स्थानांना ते सक्रिय करणार आहेत। शिक्षण आणि भाग्य आणि नेतृत्व या सगळ्या बाबी सकारात्मक होतील, जी अत्यंत भाग्यवर्धक बाब म्हणता येईल। म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा। आरोग्य, कर्ज, स्पर्धा ही या दृष्टीने तुम्ही आपल्या पोटाची योग्य ती काळजी घ्यायला हवी। पुरेशी झोप घ्यायला हवी, जेणेकरून तुमचे आरोग्य निरोगी राहू शकते। घेतलेले कर्ज हळूहळू नियंत्रणात येईल। शत्रू स्वतःच दूर जातील, म्हणून तुम्ही अधिक चिंता करू नये। महाभारतात पितामह भीष्मांनी कर्तव्य आणि भावना यांचा समतोल साधला। कर्क राशीला एप्रिल महिना हाच धडा देत आहे।
भावना जपा परंतु कर्तव्य विसरू नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। या महिन्यात मंगळदेव तुमच्या शिक्षण आणि भाग्याला एक प्रचंड गती देणार आहेत। तो तुमचा नेतृत्व आणि यशस्वी होण्याच्या मार्गाला चालना देईल, पण त्याचवेळी आरोग्य आणि कर्ज व्यवस्थापन यांच्याकडेही लक्ष द्या। तुमच्या भावनांचा योग्य ताबा ठेवा, पण कर्तव्याकडेही लक्ष द्या। तुम्हाला या संतुलनातून खूप मोठे फायदे होतील। हा एप्रिल महिना तुमच्यासाठी खरोखर दिशा दाखवणारा आणि मोठ्या बदलांचा ठराविक क्षण ठरेल। ज्या मंडळींची जमीन जुमल्यांची कामं रखडलेली आहेत, कोर्ट कचेरीची कामे सुरू आहेत, आर्थिक व्यवहार थांबून राहिलेले आहेत, रखडलेले आहेत, त्यांना सर्व कामाच्या संदर्भात काही नवीन डेव्हलपमेंट होताना दिसत आहे। अर्थव्यवस्थेसाठी योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय मात्र आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीने योग्य ती पाऊल उचलायचे आहे। आपल्या सुखस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा सुद्धा या महिन्यात अनुक्रमे कर्म आणि लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे। त्यामुळे ज्यांना घरासाठी काही महत्त्वाच्या व मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे, तसेच वाहन भवन यांची खरेदी विक्री गुंतवणूक करायची आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुरूप आणि अनुकूल असणार आहे। मंगळ गोचर लाभस्थानात झाल्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारांना आणि गुंतवणुकीला नक्कीच चालना मिळेल। कोर्ट, जमीन किंवा वित्तीय व्यवहारात अडथळे होतील, पण त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे। तसेच शुक्रदेवाच्या गतीमुळे तुम्हाला घर, भूमी, वाहन यासारख्या मोठ्या खरेदीसाठी उत्तम वेळ आहे। त्यामुळे योग्य सल्ला घेऊन ठामपणे निर्णय घ्या आणि या शुभ संधींचा पूर्ण फायदा घ्या। कर्क राशी, रवी ग्रहाची साथ सुद्धा भाग्य आणि कर्मस्थानातून उत्तम मिळत राहणार आहे। या संपूर्ण महिन्यामध्ये अशावेळी रखडलेली काही सरकारी कागदपत्रांची कामं असतील, कायद्याची कामं असतील, ती पूर्ण करण्याकडे अवश्य लक्ष देणे आपल्याला फायदेशीर राहील। कामातील यश मिळालेला खूप सुंदर मदत सुद्धा मिळेल, परंतु ज्यांच्यामुळे कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असतील किंवा अशुभ ग्रहांची दशा सध्या सुरू असेल, त्यांना मात्र आपल्या कामाच्या कर्तृत्वासाठी जरा अधिक विशेष मेहनत घ्यावी लागेल। शनी, रवी, मंगळ आणि शुक्र ग्रहाचा या महिन्यातील शुभ ग्रहयोग व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींसाठी लाभाचाच म्हणजे फायद्याचा राहील। काही चांगल्या बातमी या महिन्यात कानावर येताना दिसतील, परंतु ज्यांचा मूळ कुंडलीमध्ये बुध अशुभ असेल अशा मंडळींनी या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कागदपत्राच्या संदर्भात, महत्त्वाच्या चर्चांच्या संदर्भात अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करणं गरजेचं राहील, नाहीतर फसवणूक, अडवणूक आणि नुकसान होण्याची शक्यता असेल। रवी ग्रहाच्या गतीमुळे तुमच्या कामांमध्ये आणि सरकारी प्रक्रियांमध्ये खूप चांगली प्रगती होईल, पण ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती अशुभ आहे त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे। शनिदेव, रविदेव आणि मंगळ, शुक्र यांचा शुभयोग तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये नक्कीच फायदा देतील। कर्क राशी, कोणत्याही अर्धवट व्यवहारात किंवा कागदपत्रांच्या अर्धवट कामात हात न घालता पूर्ण नीट तपासूनच पुढे जावे। विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे, कारण योग्य मेहनत घेतल्यास अपेक्षित यश मिळू शकते। आरोग्याच्या बाबतीत वायुविकार, गॅस, हातापायात मुंग्या यासारख्या त्रासांमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या आणि योग्य उपचार घ्या। मुलं, प्रेमसंबंध, नाते, प्रवास, विवाहाच्या चर्चा यासाठी हा कालखंड अनुकूल आहे, पण आपली वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूची स्थिती यावरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या निर्णयांना आणखी आधार मिळेल। कर्क राशी, या महिन्यात शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी काही विशेष क्षेत्रे फायदेशीर ठरतील, जसे की पॉवर, इलेक्ट्रिक, इन्फ्रा, तेल, स्टील, अभियांत्रिकी, वित्त आणि फार्मा। मात्र नेहमीच योग्य सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करा। इंट्राडे ट्रेडिंगसाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे, त्यामुळे नव्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करता येईल। एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना खूपच शुभ असणार आहे।